नाही, चंदगड नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी आमचे माजी आमदार राजेश पाटील त्या तालुक्याचे नेते आहेत. त्यांची तक्रार अशी होती की भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गट आपल्याला कुणी बोलायला तयार नाही. कालपासून निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झालेली आहे. म्हणून त्यांनी आपल्या शिष्टींची परवानगी काढून कैलासजी बाबासाहेब कुपेकरच्या कन्या ज्या आता पवारसाहेब गटात आहेत त्या नंदाताई कुपेकर यांच्यावर चर्चा त्यांनी केली आणि त्यांची राजश्री शाहू आघाडी म्हणून काल त्यांनी स्थापन केली आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यानंतर आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचा मला फोन आला. ते म्हणाले माझी आणि नंदाताईची बोलणी होऊन आमची चर्चा झालेली होती आणि आता तुमच्यामुळं ते करायला तयार नाहीत. मी म्हटलं तुम्ही काय मला कधी बोलला नव्हता, परंतु आता जी दोघांची आघाडी झालेली आहे आणि मी त्यावेळी उपस्थित होतो आणि अशा पद्धतीच्या माझ्या भावना त्याला मी कळवल्या. नाही, या ठिकाणी आता माझ्याच मतदारसंघामध्ये कागलमध्ये भारतीय जनता पक्ष नेत्याच्यावर चर्चा सुरू आहे. गडिंग्लजमध्ये जवळजवळ भारतीय जनता पक्ष आमची युती झालेली आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला सगळीकडे नाही. ज्या ठिकाणी आपापले स्वबळावर लढणार आहे, आता चंदगडमध्ये जर भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असेल तर मग दुसरी आघाडी करू शकतात. परंतु एक आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं चिन्ह आम्ही घेऊ देणार नाही. आम्ही स्वतंत्र आघाडी तिथं करतील असं समन्वय समितीत सुद्धा ठरलेलं आहे. नाही, कागलमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा फार छोटा पक्ष आहे आणि तिथं भारतीय जनता पक्ष आमची चर्चा चालू आहे. नाही, काय होतंय की ज्यांची शक्ती मोठी आहे ती दुसऱ्या पक्षावर चर्चा करत नाहीत. पण त्यांनी काय करायचं? पण त्यांना आघाडीचा फॉर्म्युला हा तिन्ही पक्षांनी मान्य केलेला आहे. अशाच प्रकारे इतर समन्वय समितीची बैठक होते त्यामध्ये देखील हा फॉर्म्युला अशा चर्चा आता ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही प्रबळ आहे तिथं कधी होणार नाही. आता मुख्यमंत्री महोदय स्वतःच बोलले ना की पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी वेगवेगळे लढेल, कारण त्याच्यामुळे शत्रूला फायदा होणार नाही. यामुळे ही रणनीती आमची आहे. अधिकृत नाही आले, आघाडी झालेली आहे, एकत्र नाही आले. शरद पवारांच्या पक्षाच्या हातमिळवणी करणं हे भाजपला खटकणारं वाटत नाही का? नाही, आता आधी शिवाजीराव पाटलांची त्यांची बोलणी झालीच होती ना. भारतीय जनता पक्षाचे आज जे आमदार आहेत त्यांची त्याची बोलणी फायदा झालेली होती. तानाजी सावंतांसारख्या नेत्यांनी टीका केलेली होती वेगळ्या शब्दामध्ये खालच्या स्तरावर जाऊन. आपण एक रणनीती ठरलेली आहे. विरोधी महाविकास आघाडीला कसाही प्रकारचा फायदा होणार नाही या पद्धतीची रणनीती आपण आखलेली आहे. महाविकास आघाडीचा पार्टी नाही, पार्टी आता आघाडी झालेली आहे ना. त्याचबरोबर पाच पवारचा विषय जो आहे त्यानंतर हा जमीन विवाद देखील झाला, परंतु यामुळे थोडीशी पक्षाची बदनामी जी आहे तुमच्या एक लक्षामध्ये आलं असेल, ज्यावेळा ही घटना घडली आणि 4 वेळा आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 4ही ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हे मला प्रकरण माहिती नव्हतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जनतेच्या कामामध्ये आणि विकास कामामध्ये मी असतो. आणि आपण बघितलं असाल की त्यानंतर दादा हा किती सच्चा आहे हे जनतेने ओळखलं. तर दादाला माहिती नव्हतं, शत्रूंनी सुद्धा अशी शंका उपस्थित केली नाही. आणि मग ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे थोडंसं आपल्या मुलाला सुद्धा आपण व्यवस्थितपणाने अशा गोष्टी समजावून सांगण्याचं काम ते भविष्यात करतील. परंतु दादांचा आपण या प्रकरणामध्ये लोकांना पटलेला आहे की दादाचा अजिबात यामध्ये संबंध नाही. आता बाकीच्या पक्षाबद्दल कसं बोलायचं? नाव घेऊन बोलला तर मी त्याला बोलेन. कोण कुठली शिवसेना? नाही, तो विरोधी पक्ष आहे ना. विरोधी पक्ष बोलणारच ना. आता त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन माहिती घ्या की काय आहे ते. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सतीश पाटलांशी काही चर्चा होऊ शकते? अजिबात नाही, चर्चा होणार नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर
आणि शिंदे गटावर चर्चा होईल. समन्वय समितीची बैठक आज होती तुमची, त्या बैठकीमध्ये तुम्ही देखील असणार आहे. त्या बैठकीत काय चर्चा झाली? काय नाही, आता या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आता तिन्ही पक्षाचे जास्तीत जास्त नगरपंचायती आणि नगरपालिका कशा निवडून येतील, पुढे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद कशा निवडून येतील याचाच विचार होईल. दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे. नाही, ते आता माहिती दिल्लीवाल्यांना माहिती आहे. मी काल संध्याकाळपासून ते बघितलं. मला वाटतं त्याचा आपल्या देशाचे गृहमंत्री खबीर आहेत, त्याची पाळंमुळं खोडून काढतील, ती शोधून काढतील.